रॉकी यार खरंच सॉरी, आम्ही तिथे नव्हतो. हा यार, नाही तर त्या गुंडांना ना. नाही रे, तुमची काहीच चूक नाहीये. ते गुंड ठरवूनच आले होते. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून तर तसंच वाटत होतं. फिल्डिंग लावली होती त्यांनी. अरे मग तू शिवाला कॉल का नाही केला? ती आली असती. अरे भाई नव्हतो करू शकत, संपदा होती ना, कसं करणार. तर ते गुंडे एवढे डेंजर होते ना, बघताय ना रॉकीची काय अवस्था केली आहे. काय करू रे मी? कसं जाऊ ट्रेनिंगला? एवढी स्वप्न बघितलेली मी, सगळ्यांनी एवढं केलं माझ्यासाठी, आणि काय झालं रे माझं? हे बघ रॉकी, काळजी करू नको, सगळं सगळं नीट होईल. हा कसं होईल? अरे हात मोडलाय रे माझा. तर तुम्ही सांगत होता, मी ऐकायला पाहिजे होतं तुमचं. अरे तुझी चुकी नव्हती रॉकीची, तुला मारण्यात आले होते. भाई लोक, शिवाला आपण हे सगळं सांगू, ते सगळं ठीक करून टाकू. नाही, मी शिवाला यातलं काही सांगणार नाही. तिच्यासाठी मला डिसअपॉइंटमेंट नाही व्हायचं. पण रॉकी, कधी ना कधी सांगायला लागेलच ना. हा बरोबर बोलते ती. बरोबर. अरे पण मी काय सांगू? हा, काय सांगू मी? शिवा, मी ट्रेनिंग वरून आल्यानंतर तुला मिरवणूक काढायची होती, नाही काढू शकत. मला ऑफिसर झाल्याला बघायचं होतं ना तुला, नाही बघू शकत ग. नाही यार, नाही. तिला असं तुटताना मी नाही बघू शकत खरंच. शिवाचा फोन आहे. अरे माझी हिंमतच होत नाही रे. हे बघ रॉकी, हे बघ, टेन्शन घेऊ नको. उचल उचल हा भाई, उचलून बोल. टाक, काय नाही. हा. उचल. काय भावी IAS ऑफिसर निघाले का ट्रेनिंगसाठी? तू आज वेळेत करतोयस ना, उशीर नाही ना केलाय? ऐक ना रॉकी, हे बघ तू खूप मेहनत घेतली हा, आणि आता एक पाऊल लांब आहेस तू IAS पासनं. ही शेवटची लढाई आहे रॉक्या. मला ना तुला IAS ऑफिसर झालेलं बघायचं आहे. अख्खं संघर्षनगर तुझ्या स्वागतासाठी तयार असेल. भाई मी औक्षण करीन तुझं. तू सगळं नीट करणार आहेस हा.